भोंदू मांत्रिक अशोक खरातचे सीडीआर जगासमोर आणणाऱ्या अंजली दमानियांवर सर्वपक्षीय नेत्यांनी टीकेची झोड उठवली। त्याच दमानियांनी पत्रकार परिषद घेत स्वतःची बाजू मांडायचा प्रयत्न केला। मात्र दमानियांच्या इन्व्हेस्टिगेशनमुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळालंय। अशोक खरातला कॉल करणाऱ्या नेत्यांना आता थेट जाब विचारला जाऊ लागलाय। पण महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांना माहिती आहे मी कशासाठी लढते एकच मिनिट द्या। आता अंधारेबाई हे पण म्हणतील दमनिया 3 वेळा पाणी प्यायल्या। हो प्यायले, कारण राग मला येतो ना तेव्हा सहन होत नाही। डीजेना भेटायला 4 वाजता जाणार आहे, ही सगळी माहिती आधी त्यांना देणार। संताप होतो अशाने माझा। दमनियाबाई अमुक, दमनियाबाई तमुक, दमनियाबाई तुम्ही हे नाही केलं, दमनियाबाई तुम्ही ते नाही केलं। खड्ड्यात जाऊ दे तुमचे सगळे विचार, तुमच्या खिशात ठेवा। अश्रू, संताप, त्रागा, खतखत। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांमध्ये या सगळ्या भावना एकाच वेळी दाटून आल्या। कायद्यानं परवानगी नसतानाही अंजली दमानियांनी भोंदू मांत्रिक अशोक खरातचे सीडीआर जगासमोर आणले। अशोक खरातला कुणी किती वेळा कॉल केले याची यादीच दमानियांनी मंत्र्यांच्या नावासह जाहीर केली। या इन्व्हेस्टिगेशनमुळे सर्वपक्षीय नेते अंजली दमानियांवर तुटून पडले। त्यामुळे दुखावलेल्या अंजली दमानियांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन भावनांना वाट मोकळी करून दिली। ते म्हणाले ना की यांच्याकडे आले कुठून, यांनी केलं काय, यांनी मागितलं काय, तर कोणाकडनंही मी कधी जन्मात अशा इल्लीगल गोष्टी मागत नाही, असले इल्लीगल धंदे करत नाही। आणि माझ्याकडे जी माहिती आली ती पहिली मी यंत्रणांना पाठवली, ती मी दाते सरांना पाठवली, CM जे HM सुद्धा आहेत, गृहमंत्री आहेत त्यांना पाठवली, आणि तेजस्वी सातपुते मॅम ज्या SITच्या हेड आहेत त्यांना पाठवली। पत्रकार परिषदेत अंजली दमानियांचा ठाकरेंच्या शिवसेनेच्या सुषमा अंधारेंवर विशेष रोख होता, कारण अशोक खरातच्या सीडीआर प्रकरणावरून अंधारेंनी दमानियांना डिवचण्याची एकही संधी सोडली नाही। तुम्ही आधी असं म्हणालात की कुठल्या तरी व्यक्तीने तुम्हाला कॉल डिटेल्स दिले, नंतरच्या स्टेटमेंटमध्ये म्हणालात की तुम्हाला एका ॲपमध्ये टाकून तुम्ही ते नंबर चेक केले। दमानिया ती कोण व्यक्ती आहे ज्याने तुम्हाला इतके महत्त्वाचे कॉल डिटेल दिले, आणि इतकी महत्त्वाची माहिती देणारा माणूस तुम्हाला माहितीच नाही, किंवा अनोळखी माणसाच्या माहितीवर तुम्ही इतक्या चटकन विश्वास ठेवला की दे धडाम तुम्ही लगेचच माहिती प्रसारित केली। 1 तारखेला दुपारी 12च्या आसपास मला एका व्यक्तीचा मेसेज आला की मी अमुक अमुक आहे, माझ्याकडे अशोक खरातांची काही माहिती आहे, मला ती तुम्हाला द्यायची आहे। मी म्हटलं हां बोला। तर म्हणे नाही मी कॉल करू का, तर म्हटलं कॉल करा, म्हणून त्यांनी मला कॉल केला। आता खरातांची माहिती देत आहेत म्हणून मी त्यांचा कॉल ॲक्सेप्ट केला। प्रश्न विचारला मी की तुम्ही कोण, तर म्हणे मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे, आणि त्यांनी मला त्याचं नाव सांगितलं, त्याच्या कंपनीचं नाव सांगितलं, आणि मी दुसऱ्या नंबरवरनं तुम्हाला तो सगळा डिटेल पाठवतो हेही सांगितलं। दुसऱ्या नंबरवरनं जवळजवळ पाऊण तासानंतर, म्हणजे जवळजवळ 12:49 मला एक एक्सेल शीट आलं, आणि त्याच्यात खूप वर्टिकल्स होते। दमानियांनी अशोक खरातचा सीडीआर जाहीर करताना ज्या मंत्र्यांची नावं घेतली त्यावरून देखील अंधारेंनी त्यांना छेडलं होतं। अंधारेंना उत्तर देताना दमानियांनी पत्रकार परिषदेत एक यादीच वाचून दाखवली। दमानिया तुम्ही भाजपच्या अगदीच नावं घेतली नाही असं नाही, 2 लोकांची नावं घेतली, पण ती अँटी CM लॉबीतली चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलारांची नावं आहेत। दमानिया तुम्ही नार्वेकरांचं नाव नक्की घ्या, पण त्यासोबतच अमित शहांचा फोटो जो खरात सोबत आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मला माहिती होतं सगळ्यांवरचे माझ्यावर आरोप होतील, म्हणून सुरुवातीपासून कोणाकोणाचे शोध घेतले
आणि त्याचं CDRचं जो रेकॉर्डिंग आहे ते सुद्धा मी चॅनलला देते. देवेंद्र फडणवीस एकही कॉल नाही, उदय सामंत एकही कॉल नाही, भागवत कराड, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे सरप्राइझिंगली एकही कॉल नाही, अब्दुल सत्तार नाही, रामदास कदम नाही, योगेश कदम नाही, राधाकृष्ण विखे पाटील नाही, सुषमा अंधारे नाही, संजय राऊत नाही, बच्चू कडू नाही, राम कदम नाही, प्रसाद लाड नाही, चित्रा वाघ नाही, मोहित कंबोज नाही, प्रवीण दरेकर नाही, गिरीश महाजन नाही. हे सगळ्यांचे नंबर ज्यांचे शोधले, जे मिळाले नाहीत त्याला क्रॉस केलं आणि ज्यांचे मिळाले तेवढं मी माझ्या ऑडिओमध्ये बोलले. सुषमा अंधारेंच्या आरोपांची परतफेड करताना अंजली दमानियांचा पारा चांगलाच चढला होता. आम्ही लढतो विषयांवर, फालतूचं राजकारण करत नाही आम्ही तुमच्यासारखं. मग काल बोलताना मी सिलेक्टिव्ह, तर मग मिलिंद नार्वेकरांचा नंबर आला, 8 कॉल आले, मागितले तुम्ही, मागणी केलीत त्यांच्या चौकशीची. काय बोलता तुम्ही अंधारेबाई? आणि जेव्हा बघावा तुमचा विषय काय, लढायचे कोणाविरुद्ध? खरातांविरुद्ध. मी नुसतं माझ्याकडे आलेली माहिती दिली तर लगेच वरखाली व्हायला लागल्या. अशोक खरातच्या CDR वरून अंजली दमानियांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभा करणाऱ्या सुषमा अंधारेंनी आता त्याच CDR वर बोट ठेवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी नेत्यांच्या दिशेनं बाण सोडायला सुरुवात केली. त्याने CDR काढले त्याची तर चौकशी झालीच पाहिजे की त्याला CDR कसे मिळाले. पण ज्याचे CDR निघालेत, कारण ज्या अर्थी दमानिया इतक्या वेळा म्हणतात त्या अर्थी दमानियांचं म्हणणं त्याच्यात काही तथ्य असेल. तथ्य नसेल तर दमानियांवर कारवाई होईल, पण तथ्य असेल तर ते दुर्लक्षित करण्यासारखं नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंची चौकशी SIT करणार आहे का? दीपक लोंढे हा खराचा अत्यंत निकटवर्तीय आणि तितकाच निकटवर्तीय दीपक केसरकर यांचा. दीपक केसरकरांनी कितीही नाही म्हटलं तरी दीपक केसरकर हे या सगळ्या अनेक कड्यांमधली एक महत्त्वाची कडी आहेत. दीपक केसरकर पळ काढू शकत नाहीत. अंजली दमानियांनी जगासमोर आणलेल्या CDR मुळे विरोधकांना पुन्हा एकदा अशोक खरातच्या राजकीय भक्तांकडे मोर्चा वळवण्याची संधी मिळाली. चाकणकरांना समन्स आलं असं साधारणतः 8 दिवसांपूर्वी कळलं. त्याच्या पुढचे 3 दिवस चाकणकरांनी सोयीस्कर मौन बाळगलं. 3 दिवसानंतर चाकणकरांना अचानक कंठ फुटला आणि त्या म्हणाल्या की असं समन्स मला आलंच नव्हतं. याचा अर्थ आम्ही काय काढायचा? चाकणकर SITला बोटावर नाचवतायत का? महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी तुरुंगाची हवा खात असलेल्या अशोक खरातचे अनेक काळे कारनामे उजेडात आले. SIT कडून त्या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. मात्र अशोक खरातचे CDR समोर आल्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालंय. अशोक खरात प्रकरणाला अनेक फाटे फुटून ते वेगवेगळ्या नेत्यांच्या दारापर्यंत तर पोहोचणार नाहीत ना, अशी शंका उपस्थित करायला नक्कीच वाव आहे. बाकी प्रत्यक्षात काय होतंय हे पाहण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल, कारण पिक्चर अभी बाकी है. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.